नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासत आहोत. मित्रांनो, कालच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राचा प्रशासकीय भूगोल, त्यानंतर महाराष्ट्राचे स्थान व विस्तार नकाशाच्या माध्यमातून सविस्तरपणे समजून घेतलेला आहे. कालचं लेक्चर तुम्ही पाहू शकता. सेपरेट महाराष्ट्राचा भूगोल प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही चेक करा. त्यानंतर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये म्हणजे आजचं हे दुसरं लेक्चर आहे. आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण पाहत आहोत की महाराष्ट्राची प्रशासकीय रचना, महाराष्ट्राच्या राजकीय सीमा या दोन प्रकरणाची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. जर चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच अपडेट तुम्हाला ठिकाणी येत येतील. मित्रांनो, महाराष्ट्राच्या प्रशासकीय भूगोलामध्ये आपण सर्वप्रथम मुंबईचा इलाका पाहिला होता. त्यानंतर मुंबई प्रांताची निर्मिती 1935च्या कायद्यानुसार 1937 ते 1956मध्ये झाली. त्यानंतर महाराष्ट्राचा प्रशासकीय भूगोल 1 नोव्हेंबर 1956ला द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती झाली. त्यामध्ये कोणकोणते प्रदेश आहेत ते आपण पाहिलं होतं. त्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य 1 मे 1960ला स्थापन झालं. त्यावेळेस 4 प्रशासकीय विभाग होते आणि 26 जिल्हे होते. त्यानंतर यामध्ये पहा की मित्रांनो, 26 जिल्हे कोणकोणते होते आणि नवीन 10 जिल्हे कोणते पुनर्रचनेनुसार स्थापन झाल्याचा सुद्धा आपण अभ्यास केला होता. त्यानंतर महाराष्ट्राची लोकसंख्या असेल, त्यानंतर सर्वाधिक लोकसंख्येचे जिल्हे असतील. त्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्राचे स्थान आणि विस्तार आपण अभ्यासलं होतं. यामध्ये भारतामधील महाराष्ट्राचे स्थान कितवं आहे, अक्षांश रेखांश किती आहे, तशा प्रकारे आपण माहिती पाहिली होती. त्यानंतर महाराष्ट्राची लांबी पाहिली होती, त्यानंतर रुंदी पाहिली होती, म्हणजे किती रुंदी आहे, लांबी किती आहे. त्यानंतर महाराष्ट्राची जे काही नैसर्गिक सीमा आहेत, तोरणामाळ डोंगर, गाविलगड डोंगर असेल, त्यानंतर दरकेश्या डोंगररांगा असतील, ह्या सर्व डोंगररांगेची किंवा नैसर्गिक सीमाचे आपण अभ्यास केला होता. तर आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपलं हे तिसरं प्रकरण आहे. या तिसऱ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्राची प्रशासकीय रचना कशी असणार आहे, महाराष्ट्र आपला प्रशासकीय रचनेच्या माध्यमातून कसा दिसतो, याची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करूया. मित्रांनो, लेक्चर आवडत असेल तर मित्रांनो आपल्याला शेअर करा. जर चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. महाराष्ट्राचा प्रशासकीय भूगोल कशा प्रकारे आहे, तर सर्वप्रथम ज्यावेळेस महाराष्ट्र अस्तित्वात आला 1 मे 1960ला, त्यावेळेस 4 प्रशासकीय विभाग होते. त्यानंतर 2 प्रशासकीय विभाग ॲड करण्यात आले. ते जे 2 प्रशासकीय विभाग आहेत ते आपण कालच्या लेक्चरच्या माध्यमातून सविस्तरपणे चर्चा केली आहे. तो म्हणजे नाशिक प्रशासकीय विभाग आणि अमरावती प्रशासकीय विभाग. अशा प्रकारे सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. किती आहेत? एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. यामध्ये पहा मित्रांनो, नाशिक अशा प्रकारे या ठिकाणी नकाशामध्ये तुम्हाला प्रशासकीय विभाग दिसेल. त्यानंतर अमरावती हा एक प्रशासकीय विभाग आहे. त्यानंतर नागपूर एक प्रशासकीय विभाग आहे. त्यानंतर औरंगाबाद हा एक प्रशासकीय विभाग आहे. त्यानंतर पुणे हा एक प्रशासकीय विभाग. त्यानंतर कोकण एक प्रशासकीय विभाग. अशा प्रकारे महाराष्ट्राचा प्रशासकीय आपला भूगोल आहे. तुम्हाला महाराष्ट्राचा अभ्यास करायचा असेल किंवा महाराष्ट्राच्या भूगोलाचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल, सरळ सेवेच्या अंतर्गत असो, कंबाईन असो किंवा इतर कोणत्याही परीक्षेचा जर तुम्ही अभ्यास करत असाल, तर तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासण्याच्या आधी तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशा आधी पाठ असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला चांगल्या प्रकारे महाराष्ट्र समजता येईल किंवा तशा प्रकारे महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. आता मित्रांनो पहा, महाराष्ट्राच्या प्रशासकीय भूगोलमध्ये सर्वप्रथम आपण पाहूया की कोकणचा जो विभाग आहे, या ठिकाणी पहा महाराष्ट्राच्या नकाशामध्ये कोकणचा विभाग अशा प्रकारे या ठिकाणी दर्शवला गेला आहे. कोकणचा विभाग या ठिकाणी अरबी समुद्र आहे. 720 किलोमीटरचा अरबी समुद्र महाराष्ट्राला लाभलेला आहे. कोकणचा विभाग आहे अशा प्रकारे निमुळता तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर या ठिकाणी पहा, कोकणचं जे काही किंवा कोकण या विभागाचं क्षेत्रफळ किती आहे, तर 30,728 क्षेत्रफळ चौरस किलोमीटर. अशा प्रकारे महाराष्ट्रातलं जे काही कोकण प्रशासकीय विभाग आहे, या विभागाचं 30,728 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आहे. त्यानंतर या कोकण विभागामध्ये एकूण कोणते जिल्हे येतात आणि किती जिल्हे येतं, तर एकूण 7 जिल्हे येतं. आणि तालुक्याचा जर विचार केला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकूण 50 तालुके या कोकण विभागामध्ये येतात. आता या ठिकाणी पालघर असेल, ठाणे असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, त्यानंतर सिंधुदुर्ग असेल, अशा प्रकारे या ठिकाणी मुंबई आणि मुंबई उपनगर अशा प्रकारे एकूण या ठिकाणी 7 जिल्हे आहेत. यामध्ये एकूण 50 तालुके आहेत आणि 30,728 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आहे. आणि महाराष्ट्राच्या 10% क्षेत्रफळ हे कोकण विभागाचं आहे. या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, कंबाईनसाठी विचारला जाऊ शकतो किंवा राज्यसेवेसाठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर कोकणचं क्षेत्रफळ हे 10% म्हणजे महाराष्ट्राच्या 10% क्षेत्रफळ हे कोकण विभाग आहे. त्यानंतर मित्रांनो, दुसरा विभाग आहे नाशिक विभाग. या ठिकाणी पहा, नाशिक विभाग आहे. आता नाशिक विभागाचं तुम्हाला क्षेत्रफळ पाहणं गरजेचं आहे. तर नाशिक विभागाचं क्षेत्रफळ आहे 57,000
493 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ महाराष्ट्रामध्ये नाशिक विभागाचं आहे. जर भारताचा म्हणजे जर महाराष्ट्राच्या टक्केवारीमध्ये जर विचार केला तर 18.17% इतकं क्षेत्रफळ नाशिक विभागाचं आहे. किती आहे? 18.70% क्षेत्रफळ हे नाशिक विभागाला मिळाले. यामध्ये नाशिक विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? तर नाशिक विभागामध्ये एकूण 5 जिल्हे आहेत. या ठिकाणी नंदुरबार असेल, त्यानंतर धुळे असेल, नाशिक असेल, अहमदनगर असेल, हे जे जिल्हे आहेत हे जिल्हे नाशिक विभागामध्ये येतात. एकूण तालुके किती आहेत? तर एकूण 54 तालुके येतं. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की अशा प्रकारे तुम्हाला एक आकृती दिली जाईल. या ठिकाणी आकृती जी आहे अशा प्रकारे एक तुम्हाला आकृती दिली जाईल आणि विचारलं जाईल की हा जो विभाग आहे तो महाराष्ट्रातला कोणता प्रशासकीय विभाग आहे. त्यामुळे नाशिक प्रशासकीय विभाग असेल, कोकण प्रशासकीय विभाग असेल, ते तुम्हाला नकाशाच्या माध्यमातून सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतरचा प्रशासकीय विभाग आहे पुणे प्रशासकीय विभाग. या ठिकाणी पहा अशा प्रकारचा महाराष्ट्रामध्ये त्रिकोणी आकाराचा पुणे प्रशासकीय विभागामध्ये सुद्धा एकूण 5 जिल्हे आहेत. त्यानंतर एकूण तालुके किती आहेत? तर एकूण 58 तालुके पुणे प्रशासकीय विभागामध्ये येतं. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता की पुणे प्रशासकीय विभागाचं जे काही क्षेत्रफळ आहे 57,275 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ पुणे प्रशासकीय विभागाचं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर 18.60% हे क्षेत्रफळ महाराष्ट्रामध्ये पुणे विभागाचं विभागलेलं आहे. अशा प्रकारे पुणे विभागाचे एकूण जिल्हे 5, त्यानंतर तालुके 58, त्यानंतर क्षेत्रफळ 57,275 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ पुणे विभागाचं आहे. आपण महाराष्ट्राचा प्रशासकीय रचना किंवा प्रशासकीय भूगोल अभ्यासत आहोत. जोपर्यंत तुम्हाला नकाशा पाठ होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा भूगोल समजणार नाही. त्यानंतर मित्रांनो सर्वात मोठा जो प्रशासकीय विभाग आहे तो म्हणजे औरंगाबाद प्रशासकीय विभाग. त्याला आपण मराठवाडासुद्धा असं म्हटलं जातो. औरंगाबाद प्रशासकीय विभाग. या औरंगाबाद प्रशासकीय विभागाचं जे काही स्थान आहे म्हणजे किती टक्के विस्तार आहे या महाराष्ट्रामध्ये तर 21.0.6% इतका भाग हा औरंगाबाद प्रशासकीय विभागाने महाराष्ट्रामधला विभागलेला आहे. तर क्षेत्रफळ आहे 64,813 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ औरंगाबाद प्रशासकीय विभागाने विभागलेलं आहे. तर एकूण जिल्हे किती येतं? तर एकूण 8 जिल्हे येतं. कोणकोणते जिल्हे येतं? नांदेड असेल, त्यानंतर जालना असेल, हिंगोली असेल, लातूर असेल, उस्मानाबाद असेल, त्यानंतर औरंगाबाद असेल. अशा प्रकारे एकूण 8 जिल्ह्याचं विभाजन किंवा 8 जिल्हा इतका सर्वात मोठा हा प्रशासकीय विभाग आहे. यामध्ये तालुके किती येतं? तर एकूण 76 तालुके. यामध्ये एकूण तालुके 76 तालुके आहेत. 8 जिल्हे 64,813 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ 21.6% क्षेत्रफळ औरंगाबाद प्रशासकीय विभागाने विभागलेलं आहे. अशा प्रकारे औरंगाबाद प्रशासकीय विभागाचा नकाशा दिसतो. हा सुद्धा तुम्हाला नकाशा पाठ करणं गरजेचं आहे किंवा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रशासकीय विभाग आहे अमरावती प्रशासकीय विभाग. आता हा जो नवीन प्रशासकीय विभाग झालेला आहे म्हणजे राज्याच्या निर्मितीच्या नंतर नाशिक आणि अमरावती हे 2 प्रशासकीय विभाग नव्याने निर्माण करण्यात आले. 14.95% क्षेत्रफळ इतकं क्षेत्रफळ या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अमरावती प्रशासकीय विभागाचं आहे. 46,027 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आहे. एकूण 5 जिल्हे आहेत यामध्ये सुद्धा. त्यानंतर 56 तालुके आहेत. त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रशासकीय विभाग आहे नागपूर प्रशासकीय विभाग. त्याला आपण विदर्भसुद्धा असं म्हणतो. विदर्भाचा हा नागपूर प्रशासकीय विभाग आहे. तर या ठिकाणी पहा 16.69% इतकं क्षेत्रफळ महाराष्ट्रामध्ये नागपूर प्रशासकीय विभागाचा विभागलेला आहे. तर याचा विचार जर केला तर क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून 51.377 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ नागपूर प्रशासकीय विभागाचा आहे. तर नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण 6 जिल्हे आहेत. त्यानंतर तालुके किती आहेत? तर 64 तालुके आहेत. अशा प्रकारे मित्रांनो महाराष्ट्राची काही प्रशासकीय रचना आहे त्या प्रशासकीय रचनेचा आपण अभ्यास केला आहे. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर चॅनलवर नवीन असेल, जर लेक्चर आवडत असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. मित्रांनो त्यानंतरचा आपण या ठिकाणी चॅप्टर पाहणार आहोत. 4थं चॅप्टर आहे या ठिकाणी महाराष्ट्राची राजकीय सीमा. हा सर्वात महत्त्वाचा चॅप्टर आहे. महाराष्ट्राची राजकीय सीमा आपल्याला पाहायचं आहे. महाराष्ट्राचा जो नकाशा आहे त्या नकाशाला आधारूनच किंवा त्या नकाशाला धरूनच आपण या ठिकाणी महाराष्ट्राची काही राजकीय सीमा आहे तो राजकीय सीमा, त्यानंतर महाराष्ट्राचे जे काही जिल्हे आहेत ते जिल्ह्याचा आपण या ठिकाणी सविस्तर अभ्यास करणार आहेत. तर या ठिकाणी पहा महाराष्ट्राचा नकाशा आपल्यासमोर अशा प्रकारे या ठिकाणी शो होत आहे. या ठिकाणी महाराष्ट्राच्या नकाशामध्ये आपल्याला महाराष्ट्राची काही राजकीय सीमा आहेत त्या राजकीय सीमा समजून घ्यायचं आहे. हा पूर्ण आपला महाराष्ट्राचा नकाशा आहे. त्रिकोणी आकाराचा आपला हा महाराष्ट्राचा नकाशा आहे. कशा प्रकारे आहे आपला नकाशा? त्रिकोणी आकाराचा आहे. त्यानंतर कोकणामध्ये या
महाराष्ट्राचा पाया आहे. त्यानंतर या ठिकाणी निमुळ ते टोक कुठं आहे, तर विदर्भामध्ये आहे. उत्तरेलामध्ये कशा प्रकारे महाराष्ट्र आहे, तर अशा प्रकारे या ठिकाणी सपाट महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळतो. आता मित्रांनो, महाराष्ट्राच्या नकाशाला जे काय महाराष्ट्राला राजकीय सीमा आहेत, तर कोणकोणत्या राज्याच्या आहेत आणि किती राज्याच्या सीमा आहेत, तर या ठिकाणी पहा. पहिलं राज्य आहे गुजरात, त्यानंतर दुसरं आहे मध्य प्रदेश, त्यानंतर तिसरं आहे छत्तीसगड, चौथा आहे तेलंगणा, त्यानंतर पाचवा आहे कर्नाटक, त्यानंतर सहावा आहे गोवा. अशा प्रकारे महाराष्ट्राला एकूण 6 किती महाराष्ट्राला एकूण अशा प्रकारे 6 इतर राज्याच्या सीमा लाभलेल्या आहेत. महाराष्ट्राला एकूण किती राज्याच्या सीमा लाभलेल्या आहेत, तर महाराष्ट्राला एकूण 6 राज्याच्या सीमा लागलेल्या आहेत. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी पहा मित्रांनो, महाराष्ट्राला गुजरात असेल, त्यानंतर उत्तरेला मध्य प्रदेश, म्हणजे सर्वात जास्त कोणत्या राज्याची सीमा लागते, तर मध्य प्रदेश या राज्याची सीमा लागते. त्यानंतर या ठिकाणी पहा पूर्वेला छत्तीसगड असेल, या ठिकाणी तेलंगणा नवीन जे राज्य निर्माण झाले ते तेलंगणाची सीमा लागते. त्यानंतर कर्नाटक राज्य, त्यानंतर सर्वात कमी कोणत्या राज्याची सीमा लागते, तर सर्वात कमी राज्याची सीमा जी आहे तो गोवा राज्याची लागते किंवा गोवा या राज्याची लागते. अशा प्रकारे महाराष्ट्राचा जो काही राजकीय सीमा आहे त्या राजकीय सीमाचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी पाहू शकता की राजकीय सीमा महाराष्ट्राच्या इथं हा तुम्हाला नकाशा पाठ करणं गरजेचं आहे. एकूण 6 राज्याच्या सीमा महाराष्ट्र राज्याला लागतात. त्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्राचा जो काही राजकीय सीमा आहेत ते आपण पाहिलेलेच आहे. तर आता डिव्हिजन वाईज आपण जिल्हे, कारण का की आपल्याला जिल्हेसुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण डिव्हिजन वाईज म्हणजे प्रशासकीय विभागानुसार आपण जिल्हे समजून घेऊया. सर्वप्रथम कोकण विभाग, या ठिकाणी पहा पहिला जिल्हा आहे पालघर, दुसरा आहे ठाणे, त्यानंतर नवी मुंबई, त्यानंतर मुंबई सिटी, त्यानंतर रायगड असेल, त्यानंतर रत्नागिरी असेल आणि सिंधुदुर्ग. अशा प्रकारे कोकणचे एकूण या ठिकाणी जिल्हे तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा नाशिकचा जो विभाग आहे, नंदुरबार असेल, धुळे असेल, जळगाव असेल, नाशिक असेल आणि अहमदनगर असेल. त्यानंतर मित्रांनो पुणे प्रशासकीय विभागाच्या अंतर्गत पाहू शकतो की पुणे असेल, सातारा असेल, सोलापूर असेल, सांगली असेल आणि कोल्हापूर असेल. अशा प्रकारे या ठिकाणी पुणे विभागाचे एकूण 5 प्रशासकीय किंवा 5 जिल्हे आहेत. त्यानंतर औरंगाबाद विभागाच्या अंतर्गत पहा औरंगाबाद असेल, जालना असेल, त्यानंतर परभणी असेल, हिंगोली असेल, नांदेड असेल, लातूर असेल, उस्मानाबाद असेल आणि बीड असेल. अशा प्रकारे सर्वात जास्त जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग हा औरंगाबाद आहे. यामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत आणि सर्वात मोठा प्रशासकीय विभाग म्हणजे औरंगाबाद आहे. त्यानंतर अमरावती प्रशासकीय विभाग पहा बुलढाणा असेल, अकोला असेल, अमरावती असेल, वाशिम असेल आणि यवतमाळ असेल. अशा प्रकारे अमरावती विभागामध्ये एकूण 5 जिल्हे आहेत. त्यानंतर सर्वात शेवटचा या ठिकाणी पहा सर्वात पूर्वेकडचा नागपूर म्हणजे विदर्भाचा जो भाग आहे तो या ठिकाणी पहा नागपूर प्रशासकीय विभागामध्ये नागपूर असेल, त्यानंतर भंडारा असेल, गोंदिया असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर आणि वर्धा असेल. अशा प्रकारे एकूण या ठिकाणी 6 जिल्हे नागपूर विभागाच्या अंतर्गत येतात. अशा प्रकारे तुम्हाला महाराष्ट्राचा पूर्ण नकाशा हा पाठ असणं गरजेचं आहे. म्हणजे कोणत्या साईडला कोणता जिल्हा आहे, कोणत्या जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागतात. सर्वात मोठा क्षेत्रफळाने असणारा जिल्हा या ठिकाणी पहा अहमदनगर जिल्हा आहे. या अहमदनगर जिल्ह्याला नाशिक जिल्ह्याची सीमा लागते, औरंगाबाद जिल्ह्याची सीमा लागते, त्यानंतर बीड जिल्ह्याची सीमा लागते, सोलापूर लागते, त्यानंतर पुणे जिल्ह्याची सीमा लागते, त्यानंतर ठाणे जिल्ह्याची सीमा लागते. हे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की अहमदनगर जिल्हा एकूण किती जिल्ह्याच्या सीमा लागतात किंवा कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागतात, याचासुद्धा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला नकाशा पाठ असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण महाराष्ट्राचा जो काही नकाशा आहे प्रशासकीय बाबतीच्या माध्यमातून समजून घेतलेला आहे. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्यानंतर मित्रांनो उद्याच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की महाराष्ट्राचा जो काही प्राकृतिक रचना आहे, महाराष्ट्राची काही प्राकृतिक रचना आहे त्याविषयी आपण सविस्तर समजून घेऊया. प्राकृतिक रचना कशा प्रकारे असणार आहे PPTच्या माध्यमातून आणि नकाशाच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. मित्रांनो लेक्चर आवडत असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा. जर चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर अजूनपर्यंत आपले टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन केले तर टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे महत्त्वपूर्ण जे काही नोट्स असतील, जे काही अपडेट असतील ते अपडेट तुम्हाला टेलिग्राम चॅनलला दिले जातील. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.